हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पालक पुरी। खूप छान बनते, खूप टेस्टी लागते, नक्की ट्राय करा। पुरीसाठी साहित्य खूप कमी लागतं, लवकरात लवकर होणारी, टिफिनसाठी अत्यंत छान, मुलांसाठी खूप हेल्दी आहे। नक्की ट्राय करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, हाफ टीस्पून जिरा, हाफ टीस्पून ओवा, कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत, अद्रकीचे काही तुकडे आणि 3 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचे आणि पालक। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करू। सर्वात आधी एका पातेल्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी ठेवायचे। त्याच्यामध्ये आपल्याला आपण जी पालक स्वच्छ धुवून घेतली होती ती ह्या पाण्यामध्ये ॲड करा आणि ह्याला एक उकळी करून घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही पालकला कुकरमध्ये पण एक शिट्टी देऊन घेऊ शकतात। तुम्ही पाहू शकतात आपल्या पालकाला छान उकळी आलेली आहे। आता हे आपल्याला गॅस बंद करून साईडला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकतात माझे पालक थंड झालेली आहे। मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेली आहे। आता याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर, अद्रक, जिरा ॲड करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी पालक वाटून घेतलेली आहे, अशी वाटून घ्या। आता आपण एका टोपल्यामध्ये किंवा तुम्ही ताटामध्ये पण घेऊ शकतात। टोपल्यामध्ये लवकर पीठ मळलं जातं, त्याच्यामुळे मी टोपलंच यूज करते। 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले, त्याच्यामध्ये ओवा आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। लाल मिर्च पावडर ॲड करायची, हळद, हाफ टीस्पूनच हळद ॲड करा, हिरवी मिरची जी की मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। आता ह्याच पिठामध्ये आपल्याला आपण जो पालक वाटून घेतलाय तो ॲड करायचा आहे। मिक्सरच्या जारमध्येच मी थोडंसं पाणी ॲड करून ते हिसळून घेतलेलं आहे। आता आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। पालक पुरी ही खायला खूप टेस्टी लागते। लहान मुलं सहसा पालकची भाजी खात नाहीत, त्याच्यामुळे हे पालक पुरी करून त्यांना दिली तर ते आवडीनं खातात। तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा। आपल्याला हे पीठ सहसा हातानेच मळून घ्यायचं आहे। आपण जसं पुरीसाठी पीठ मळतो तशाच पद्धतीनं हे पण मळून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त सॉफ्ट नाही करायचं। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीनं मळलेलं आहे ते। असंच पीठ मळून घ्या आणि याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवून द्या। आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आपण एकदा पीठ चेक करून घेऊया। आपले पीठ छान झालेलं आहे। आपण ह्याचे लहान लहान आकाराचे पेढे करून घेऊया। अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या पिठाचे लहान लहान पेढे करून घ्यायचे आहेत।
तुम्ही पाहू शकता मी सगळे पेढे असे करून घेतलेले आहेत। थोड्या साईजचे करा किंवा ह्याच्यापेक्षा लहान पण करू शकतात तुम्ही। आपण पुऱ्या लाटायला घेऊया, पण त्याच्या आधी आपल्याला गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता आपण एका पेढ्याला दोन्ही साईडनं थोडंसं तेल लावून त्याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान झालेलं आहे, लवकर लाटत आहे पुरी। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे पीठ। अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीनं सगळ्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात। मी आणखीन एक पुरी तुम्हाला लाटून दाखवते। पहिल्या स्टार्टिंगच्या 2-3 पुऱ्यालाच आपल्याला तेल लावावे लागेल, नंतर लावायची गरज नाही पडणार। अशाच पद्धतीनं सर्व पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आपलं तेल पण गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये एक एक पुरी टाकून आपण तळून घेऊया। तेल छान गरम झालं तरच आपली पुरी छान फुगते, नाहीतर फुगत नाही। त्याच्यामुळे तेल छान गरम होऊ द्या। एका साईडकडून आपली पुरी छान तळली की तिला पलटून दुसरी साईड पण तशीच तळून घ्या। तुम्ही पाहू शकता आपली पुरी किती कम फुगलेली आहे ते। अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते, कलर पण खूप छान आलेला आहे। एका ताटामध्ये सर्व पुऱ्या काढून घ्या। मी तुम्हाला आणखीन एक पुरी तळून दाखवते। आपल्याला ह्या पुरीला पण तशाच पद्धतीनं तळून घ्यायचं आहे। ही पण पुरी आपली छान फुगलेली आहे। एक साईड तळली की दुसऱ्या साईडला आपल्याला पलटून घेऊन ही पण साईड बाहेर तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपली पुरी खूप छान फुगलेली आहे। अशा सर्व पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। मी अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्ही ह्या दह्यासोबत खा किंवा लोणच्यासोबत किंवा ग्रीन चटणी सोबत तर खूप टेस्टी लागतात। नक्की ट्राय करा। खूप छान रंग आलाय, तुमच्या मुलांना खूप आवडतील आणि तुम्हाला पण खूप आवडतील। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।